पीएम किसान सन्मान निधी योजना जी आहे तिचं मूल्यमापन का केलं जातं नीती आयोगाकडून आणि ही योजना बंद होणार आहे का? हे भाजपचे जे लोक आहेत ते ह्या योजनेला मास्टर स्ट्रोक म्हणतात. नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक म्हणजे पीएम किसान योजना. आणि ह्या वर्षीचा जर आपण आकडा बघितला तर 10,71,00,000 शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार देण्यासाठी डीबीटी हा एकमेव आदर्श पर्याय आहे का? वर्षाला 6,000 रुपये देण्याचं काम डीबीटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं. तर त्यावेळेसची नेमकी पार्श्वभूमी काय होती? केंद्र सरकारने स्वतःहून योजना आणलेली नव्हती. तर त्याच्या आधी तेलंगणा आणि ओरिसा, ज्याला आपण आता ओदिशा म्हणतो, तर तेलंगणा आणि ओदिशामध्ये याच प्रकारच्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या. 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होईल आणि लगेच त्याचं जे प्रतिबिंब आहे ते मतपेटीतून किंवा ईव्हीएम मशीन मधून दिसेल. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा नमो सन्मान योजना आम्ही जाहीर करू. दोन्ही योजना सारख्याच होत्या का? मग दोन्ही राज्यांनी राबवलेली आणि केंद्र सरकारने राबवलेली प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते बिनव्याजी मिळेल. शेतकरी म्हणतात किंवा हे 500 रुपये आम्हाला देतोय तुम्ही, ते ठीक आहे, ते चांगलंच आहे. कुठल्या शेतकरी असं म्हणत नाही की पैसे बंद करा. तो म्हणतो की 500 रुपये देतात ते चालू ठेवा, पण हे जे काही भाव पाडायचे उद्योग आहे ते मात्र बंद करा. केंद्र सरकार जर का शेतकरी विरोधी असेल तर वर्षाला 6,000 रुपये दिले नसतील केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं. मग मोदी सरकारकडे अशी सुवर्ण संधी होती की हे शेती क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. तर महागाई कमी करण्यासाठी म्हणून शेतमालाचे दर पाडायचे. खरं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असतं तरी 500 रुपयाची खैरात करायची वेळ आली असते का? शेतीच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन एकूणच बदलून चाललाय का? शेतकऱ्यांचे जे न्याय हक्क आहेत ते केंद्रस्थानी येण्याच्या ऐवजी खैरात, खिरापत या गोष्टी केंद्रस्थानी येतात. बाबा हे जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात, समजा आता हे काही 60,000 कोटी रुपये मिळतात, ते काही शेतकरी काय अंगणात खड्डे करून पुरून ठेवत नाहीत. तर हे मोदी सरकारने शेती क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना जे काही अपयश आले ते अपयशाचं स्मारक म्हणजे हे पीएम किसान योजना आहे. आम्हाला 17वा हप्ता आता मिळणार आहे की नाही एवढं सांगा, आणि ही योजना खरंच बंद होणार आहे का याचंही उत्तर देऊन जा. चोर नाही चोराची लंगोटीच आहे. त्याच्यामध्ये 6,000 रुपये जे आहेत ते घेतले पाहिजेत, परंतु आपला आग्रह असा असला पाहिजे किंवा तुम्ही शेतीचे मूलभूत प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडा झडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. मागच्या आठवड्याभरापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना बंद होईल अशी चर्चा वेगानं सुरू झालेली आहे. याच्यात असंही एक बोललं जातं की या योजनेमध्ये काही मूलभूत बदल केले जातील. नीती आयोगाने त्या संदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत असंही बोललं जातंय. तर ही योजना नेमकी सुरू कशामुळे करण्यात आली होती, आता योजना बंद केली जाईल अशी चर्चा का सुरू झाली आहे, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. सर, या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. सर, अर्थात पहिला प्रश्न हाच आहे, शेतकऱ्यांना, बहुतांश शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना जी आहे तिचं मूल्यमापन का केलं जातं नीती आयोगाकडून आणि ही योजना बंद होणार आहे का? ही योजना बंद होणार अशी आता चर्चा सुरू आहे. तर त्याचं कारण आहे की नीती आयोगाने आता निर्णय डिक्लेअर केला. नीती आयोगाचं म्हणणं असं आहे की 5 वर्ष झाली या योजनेला. 2019 मध्ये योजना सुरू झाली, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. तर 5 वर्षानंतर या योजनेचं मूल्यमापन करावं आणि ज्या कारणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती ते ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झालेत का, या योजनेचं यश किती आहे याचा एक अभ्यास करावा. आणि या योजनेची राज्यनिहाय अंमलबजावणी काय आहे, कारण सगळ्या राज्यांमध्ये योजना सुरू आहे. तर या योजनेची राज्यनिहाय अंमलबजावणी काय आहे, त्याच्यामध्ये काय लर्निंग्स आहेत हे याचा अभ्यास करावा. आणि या योजनेमध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे का याच्या शिफारसी या अभ्यासामधून केल्या जातील. हा नीती आयोगाच्या ह्या सगळ्याचा उद्देश आहे. तर ही योजना सुरू झाली होती 2019 मध्ये. आणि या योजनेमधून शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होतात. म्हणजे डीबीटी आपण म्हणतो, तर डीबीटी 6,000 रुपयाचं डीबीटी केलं जातं, पण हे 3 हप्त्यांमध्ये केलं जातं. एक हप्ता असतो तो 2,000 रुपयांचा. आणि साधारणपणे दरवर्षी म्हणजे योजना सुरू झाली त्यावेळेस 72,000 कोटींची तरतूद केली होती, परंतु नंतर त्याच्यामध्ये कपात झाली आणि साधारण आता 60,000 कोटी रुपये खर्च केले जातात दरवर्षी या योजनेसाठी. आणि ह्या वर्षीचा जर आपण आकडा बघितला तर 10,71,00,000 शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. तर नीती आयोगाचं म्हणणं असं आहे की आता हे 5 वर्षानंतर आपण या योजनेचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ही योजना कशासाठी सुरू केली होती की शेतकऱ्यांना थेट सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे थेट आर्थिक सपोर्ट करण्यासाठी. तर मग शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यामध्ये या योजनेचा पूरक म्हणून काय त्याची भूमिका राहिली, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर या योजनेचा काही परिणाम झाला का. आणि त्याच्यामधला एक मोठा ज्याला आपण तात्विक मुद्दा जो आहे तर तो असा आहे की शेतकऱ्यांना याच पद्धतीने म्हणजे ज्या डीबीटी याच पद्धतीने मदत केली पाहिजे का.
म्हणजे इन्कम सपोर्टसाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार देण्यासाठी डीबीटी हा एकमेव आदर्श पर्याय आहे का? तर जगभरामध्ये ह्या ज्या काही पद्धती आहेत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या, त्याचा अभ्यास करून मग डीबीटी हा एक आदर्श पर्याय असू शकतो का? त्या दृष्टीने मग PM किसान सन्मान योजनेचं जे प्रारूप आहे त्याचं पुढचं भवितव्य काय राहील याचा अभ्यास करण्यासाठी मग नीती आयोगाने हे डिक्लेअर केलेलं आहे. आणि साधारण 6 महिन्याच्या काळामध्ये हा सगळा अभ्यास होईल. म्हणजे हा अभ्यास पूर्ण व्हायला 6 महिने लागतील. आणि 24 राज्यातले 5,000 शेतकरी सॅम्पल म्हणून त्यांनी निवडले. पण जर आपण एकीकडे आता आपण बघितलं की 10,71,00,000 शेतकरी आहेत आणि सॅम्पल निवडणारे हे 5,000 शेतकरी. तर हे सॅम्पल पुरेसं आहे की नाही ह्याचं त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक आहेत ते सांगू शकतील. परंतु मग त्या अभ्यासाचे जे काही निष्कर्ष आहेत त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं जे काही पुढचं भवितव्य आहे ते सांगता येईल. ओके सर, आता तुम्ही एक उल्लेख केला की 2019 मध्ये मला आठवतंय 2019च्या फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. त्याची मोठी जाहिरात त्यावेळेस करण्यात आली, गाजावाजा केला गेला. तर त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय होती की अशा एका योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारला करावी लागली किंवा ती योजना जाहीर करावी लागली आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये देण्याचं काम डीबीटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं. तर त्यावेळेसची नेमकी पार्श्वभूमी काय होती? बरं, आता हे भाजपचे जे लोक आहेत ते ह्या योजनेला मास्टर स्ट्रोक म्हणतात. नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक म्हणजे PM किसान योजना. पण हा मास्टर स्ट्रोक करायची वेळ का आली? ही काही सहजासहजी आलेली नाही. 2019 मध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता आणि लगेच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या. त्याच्यामुळे मग आणि ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये असं लक्षात आलं की शेतकऱ्यांची खूप नाराजी आहे. मोदी सरकारने जे काही शेतीबद्दलची जी काही धोरणं घेतलेली आहेत, निर्णय घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ती या निकालांमधून दिसून आली. अशा प्रकारचे अनालिसिस त्याच्यामध्ये केलं गेलं. मग आता शेतकरी विरोधी सरकार अशी जर आपली प्रतिमा झाली तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसेल, मोठं नुकसान सहन करावं लागेल. याचा अंदाज आल्यानंतर मग शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी ही स्कीम आणण्यात आली. आणि त्या निवडणुकीपूर्वी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो, ज्याला आपण इंटरिम बजेट म्हणतो, त्या बजेटमध्ये त्यावेळेस पियुष गोयल अर्थमंत्री होते, त्यांनी घोषणा केली होती PM किसान योजना. तर ही त्याला पार्श्वभूमी होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आणि त्यावेळेस त्यांनी एक असं आटापिटा केला होता की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 2,000 रुपयाचा पहिला हप्ता जमा होईल. हे क्लिअर मॅन्डेट होत. 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होईल आणि लगेच त्याचं जे प्रतिबिंब आहे ते मतपेटीतून किंवा EVM मशीन मधून दिसेल. अशा प्रकारचं ते राजकीय गणित होत. आणि अर्थातच त्यावेळेस मग पुलवामा अटॅक पण झाला होता आणि हे PM किसान. तर ह्या 2 गोष्टीचा परिणाम म्हणून ग्रामीण भागामधून भाजपला मोठं घवघवीत यश मिळालेलं होतं. त्यामुळे त्या अर्थाने जर बघितलं तर ही योजना राजकीय दृष्ट्या तर यशस्वी झालेली होती. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राने पण त्याचं अनुकरण केलं की आता ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा नमो सन्मान योजना आम्ही जाहीर करू. म्हणजे केंद्र सरकार जे 6,000 रुपये देते वर्षाला 3 हप्त्यांमध्ये, तर तेवढेच पैसे राज्य सरकार पण देईल नमो सन्मानमध्ये. बरोबर. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना PM किसानचे 6,000 रुपये आणि नमो सन्मानचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये वर्षाला मिळतील. याचं जे काही राजकीय यश आहे ते लक्षात घेऊन मग महाराष्ट्राने पण त्याचं अनुकरण केलं. परंतु हे काही केंद्र सरकारने स्वतःहून योजना आणलेली नव्हती. तर त्याच्या आधी तेलंगणा आणि ओरिसा, ज्याला आपण आता ओदिशा म्हणतो, तर तेलंगणा आणि ओदिशामध्ये याच प्रकारच्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या. आणि बऱ्याच लोकांचा दावा असा आहे की तेलंगणामधली जी काही योजना आहे त्याचं अनुकरण मोदी सरकारने केलेलं आहे. बरं सर, आता तुम्ही तेलंगणा आणि ओडिशा या 2 राज्यामध्ये अशी एक योजना होती, राबवली जात होती, तिथल्या राज्य सरकारांकडून असा उल्लेख केलात. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की केंद्र सरकारनं राबवलेली योजना आणि या 2 राज्यांनी राबवलेली योजना, ह्या दोन्ही योजनांमध्ये काहीच वेगळं असं काही नव्हतं किंवा दोन्ही योजना सारख्याच होत्या का? मग दोन्ही राज्यांनी राबवलेली आणि केंद्र सरकारने राबवलेली? नाही, तेलंगणाची योजना एक वेगळी योजना आहे, ओदिशाची योजना वेगळी आहे आणि केंद्र सरकारने जी योजना आणली त्याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे फरक आहेत. म्हणजे यातलं साम्य काय आहे तर थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं हे साम्य आहे. परंतु त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. तर मूलभूत फरक कुठला आहे तर तेलंगणामधल्या योजनेचं नाव आहे रैतू बंधू योजना. तर ती स्कीम कशासाठी आणली होती तर आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याला ज्यावेळेस हंगाम असतो, खरीपाचा किंवा रब्बीचा हंगाम असतो, त्यावेळेस ऐन पेरणीच्या वेळेस त्याला पैशाची चणचण असते. खतं घ्यायची असतात, बियाणे घ्यायचे असतात, औषधे घ्यायची असतात, त्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. त्याच्यामुळे त्याचं आर्थिक शोषण होतं, त्याला सावकाराकडे जावं लागतं, बँका कर्ज देत नाहीत आणि त्याचे काही बाकी दुष्टचक्र जे सुरू होतं त्याचं मूळ कारण काय तर त्याला ऐन हंगामामध्ये पेरणीच्या वेळेस त्याच्याकडे पैसे नसतात.
मग ह्याच्यावर उपाय म्हणून तेलंगणा सरकारने ती स्कीम आणली होती. त्या स्कीममध्ये ते काय करतात, खरीपामध्ये आणि रब्बी हंगामामध्ये अशा 2 वेळा ते म्हणजे 2 हप्त्यामध्ये ते ही योजना चालवतात. आणि तिथं प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 15,000 रुपये ते देतात. म्हणजे आपण हेक्टरी जर विचार केला तर 37,500 रुपये त्यांना दरवर्षी मिळतात. आणि त्याला ह्याची अट नाही आहे, म्हणजे जमीनधार नक्षत्राची अट नाही आहे. म्हणजे PM किसानमध्ये काय की लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. तर तिथं तसं नाही, तिथं सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये एकरी ते पैसे मिळतात. आणि 2 हप्त्यामध्ये, जसं मी आता सांगितलं, खरीपामध्ये एकदा आणि रब्बीमध्ये एकदा. त्याचा उद्देश जे आहे की पेरणीच्या वेळेस त्यांना खतं, बियाणं आणि औषध आणि बाकीचे काही निविष्ट आहेत ते खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे लिक्विडिटी असावी, पैसे असावेत, ह्या उद्देशाने त्यांनी ती स्कीम आणलेली आहे. ओरिसाची जी योजना आहे, तर ओरिसाच्या योजनेचं नाव आहे कालिया स्कीम. कालिया म्हणजे काय तर कृषक असिस्टंट फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन अशा त्या स्कीमचं नाव आहे. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांचं जीवनमान आणि उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठीची योजना, असं आपण त्याला सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो. बरं. तर ओरिसाच्या योजनेमध्ये काय की तिथं युनिट हे शेतकरी, वैयक्तिक शेतकरी नाही, शेतकरी कुटुंब हे युनिट आहे. आणि तिथं प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये दिले जातात. बरं. आणि त्याच्याबरोबरच त्यांच्यामध्ये आणखी एक तरतूद त्यांनी अशी केली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते बिनव्याजी मिळेल. इथे 0% व्याजाने ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळेल. त्याचबरोबर त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की शेतकरी तर हे त्याच्यामध्ये कव्हर केलेलेच आहेत, परंतु जे भूमिहीन शेतमजूर असतात, जे मजुरी करतात पण ज्यांच्या नावावर जमीन नसते किंवा जे पूरक उद्योग करतात, तर त्यांच्यासाठी पण एक खास तरतूद त्यांनी ह्याच्यामध्ये केलेली आहे. त्यांना पण थेट पैसे मिळण्याची सोय ह्याच्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलं की ते 57 लाख कुटुंबांना त्यांनी त्यांचा विमा काढलाय. तो विमा 2 प्रकारचा आहे, एक लाईफ इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीवन विमा, आणि दुसरा आहे तो अपघात विमा. तर त्या प्रत्येकासाठी ते 2 लाखाचं कव्हरेज त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणजे तेलंगणाच्या योजनेपेक्षा किंवा केंद्राच्या योजनेपेक्षा ओरिसाची जी योजना आहे ती जास्त सर्वसमावेशक आहे. बरं. कारण ग्रामीण भागामध्ये जितक्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केलं. जनरली काय होतं म्हणजे ओरिसासारखं जे काही मागास राज्य आहे त्याच्यामध्ये जे लहान शेतकरी आहेत किंवा जे काही खंडाने शेती करतात किंवा काही जण मिळून शेती करतात किंवा काही जण मासेमारी करतात, काही जण पशुपालन करतात. बरोबर. तर हा जो वर्ग आहे त्याला बँका कर्ज देत नाहीत, म्हणजे हा वंचित आहे त्या अर्थाने. मग हे सगळे शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही, त्याच्यामुळे ते सावकारीच्या जाळ्यामध्ये अडकतात. तर त्यांना ह्याच्यातनं थेट मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न ह्याच्यामध्ये आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये फायदा असा आहे की जी कर्जमाफी केली जाते त्या कर्जमाफीचा पर्याय म्हणून ही कालिया योजना ही चांगली आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण कर्जमाफीमध्ये काय होतं की जे शेतकरी कर्ज थकीत ठेवतात त्यांचं कर्ज माफ होतं, पण जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना असं वाटतं की अरे मग आपण वेळेवर कर्ज फेडून पाप केलं का किंवा आपण चूक केली का, कारण ज्यांनी कर्ज थकवलं त्यांचं माफ झालं आणि आम्ही वेळेवर प्रामाणिकपणे भरलं तर आमचं नुकसान झालं. तर हा प्रश्न ह्याच्यामधनं सुटतो. त्यामुळे जर आपण 3 योजनांचा विचार केला, म्हणजे तेलंगणाची योजना विचार केला, तर तेलंगणाच्या योजनेचा तिथला के चंद्रशेखर राव यांना खूप फायदा झाला. बरं. जे पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी ते रिपीट झाले, सत्ता त्यांना आली, त्यावेळेस त्याच्यामध्ये या योजनेचा खूप मोठा फायदा होता, वाटा होता असं म्हटलं जातं. तर ही जी काही तेलंगणाची योजना आहे, त्या ओरिसाची केंद्र सरकारची जी योजना आहे PM किसान, ह्या तुलनेमध्ये ओरिसाची जी योजना आहे ती जास्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे असं मला वाटतं. बरं. सर, आता याच्यात या दोन्ही राज्यांमधल्या योजना आणि केंद्र सरकारच्या योजना अशा दोन्ही बघितलं आपण. मुद्दा हा आहे की केंद्र सरकारने जी काही योजना राबवली संपूर्ण देशात, त्या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नेमका कसा होता? शेतकरी त्याच्यात सहभागी होऊ इच्छित होते का, त्याचा लाभ घेऊ इच्छित होते का? एकूण शेतकऱ्यांच्या पातळीवरती त्यांचा प्रतिसाद नेमका कसा होता? शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगलाच होता. कारण जर आपण बघितलं तर शेतकरी असं म्हणत होते की बाबा हे मोदींनी पाठवलेला पगार आहे शेतकऱ्यांना. म्हणजे असं त्याच्यावर ग्रामीण भागामध्ये असं प्रकारचं हे झालं होतं की मोदी शेतकऱ्यांना पगार पाठवत. बरं. त्याच्यामुळे त्याचा राजकीय लाभ तर निश्चितच झाला. म्हणजे निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं. परंतु त्याच्याबरोबर त्याचा दुसरा एक भाग आहे की एकीकडे तुम्ही हे पैसे पाठवताय, पण याचा अर्थ तुम्ही दुसरीकडे जे काही आयात निर्यातीचा खेळ करून आमच्या शेतमालाचे भाव पाडताय, आम्हाला भाव मिळू देत नाही, तर त्याच्यावरचं हे उत्तर नाही. त्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये क्लॅरिटी आहे. म्हणजे आता जर तुम्ही पूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रात जर फिरला असाल तर तुम्हाला हा जो सूर आहे तो स्पष्टपणे जाणवतो. बरोबर. शेतकरी म्हणतात किंवा हे 500 रुपये आम्हाला देताय तुम्ही, ते ठीक आहे, ते चांगलंच आहे. कुठला शेतकरी असं म्हणत नाही की पैसे बंद करा. तो म्हणतो की 500 रुपये देतात ते चालू ठेवा, पण हे जे काही भाव पाडायचे उद्योग आहे ते मात्र बंद करा, त्याच्यामुळे आमचं नुकसान होतंय. बरोबर. मग हा सूर आहेच. त्यामुळे असं नाही झालेलं की बाबा हे 500 रुपये शेतकऱ्यांना तुम्ही देताय त्याचा अर्थ बाकीचे त्याच्यावर जे काही तुम्ही अन्याय करताय ते सगळं धुवून निघेल,
अशा प्रकारचं सिच्युएशन नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यामधला मुद्दा काय आहे की बराचसा शेतकरी वर्ग असा आहे की जो अवेअर आहे, म्हणजे त्यांना असं कळतं किंवा सरकारच्या कुठल्या धोरणामुळं आपल्यावर ही वेळ आलेली आहे किंवा शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकार का धडपड करते. तर त्यांना ह्याचं काही कौतुक नाही आहे 500 रुपयांचं. त्यांचं तर म्हणणं असं आहे की बाबा हे आम्हाला भीक नको आहे, आम्हाला आमच्या शेतमालाला भाव द्या, आमच्या घामाला दाम द्या. त्यांनी गणित काय काढलं की बाबा सरकार वर्षाला 6,000 रुपये देतं, म्हणजे महिन्याला 500 रुपये देतं, दिवसाला 17 रुपये देतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी मध्ये अशी मोहीम सुरू केली होती की त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने 17 रुपयाची मनी ऑर्डर पाठवायची, म्हणजे आमचा ह्याला विरोध म्हणून, निषेध म्हणून. तर असा पण एक सूर आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यातला दुसरं एक तक्रार किंवा आक्षेप काय की ही जे पैसे जे आहेत ते खूप तुटपुंजी रक्कम आहे. म्हणजे 500 रुपये तुम्ही महिन्याला जे देत आहे ते खूप तुटपुंजी रक्कम आहे. कारण या योजनेचा उद्देश काय होता की सरकार शेतकऱ्याला त्याच्या गरजेच्या वेळेस आर्थिक मदत मिळावी किंवा त्याला कधी थोडंफार पूरक सपोर्ट मिळावा. तर तो ह्याच्यातनं मिळताना दिसत नाही. परंतु भाजपचे जे काही लोक आहेत किंवा सत्ताधारी पक्षातले लोक आहेत, मंत्री आहेत, ते मात्र असा दावा करतात की झालं ना, शेतकऱ्याला पेरणीच्या वेळेस जे पैसे लागतात ते ह्याच्यातनं मिळतात, त्यामुळे आम्ही त्यांचा एक मोठा प्रश्न सोडवला आहे. परंतु 500 रुपयातनं काही प्रश्न मिटतो का? हे रक्कम खूप तुटपुंजी आहे, ह्याच्याबद्दल एक सार्वत्रिक आक्षेप आहे. आणि मध्यंतरी अशी चर्चा होती की हे रक्कम वाढवली जाईल, म्हणजे 500 रुपयाची रक्कम वाढवून त्याच्यामध्ये दुप्पट करतील, तिप्पट करतील, अशा प्रकारच्या बातम्या पण होत्या. पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही आहे. आणि आता भाजपचा जो जाहीरनामा आहे त्याच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ही स्कीम आम्ही पुढे चालू ठेवू एवढाच उल्लेख आहे. हे रक्कम वाढवू असं काही त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे. आणि ह्याच्यातला एक मोठा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामुळं शेतीचे तुकडे करण्याचं प्रमाण वाढलं. ते कसं? म्हणजे आता काय होतं ह्याच्यामध्ये, ही जी स्कीम आहे ती लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. तुमचं जमीनधारणा क्षेत्र कमी असलं पाहिजे. मग आता कसं होतं, ज्यावेळेस एखाद्या ग्रामीण भागामध्ये कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख जिवंत असतो तोपर्यंत कोणी वाटण्या करा असं म्हणत नाही. म्हणजे वाटण्या करा म्हणजे हा एक मोठा भावनिक प्रश्न असतो. बरोबर. त्यामुळे वाटण्याचा विषय कोणी काढत नाही. एकत्र कुटुंब असतं किंवा जरी शेती वेगवेगळी कसंच असली तरी सगळा कारभार वेगवेगळा असतो, परंतु सातबाऱ्यावर नाव मात्र कुटुंब प्रमुखाचं असतं. कारण वाटण्या हा विषय भावनिक असतो. त्याच्यामुळे काय होतं की ते फॉर्मली वाटण्या झालेल्या नसतं. बरोबर. परंतु आता असं झालं की बाबा ह्या स्कीमचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्या लहान आणि सीमांत शेतकरी ह्या कॅटेगरीमध्ये मोडलं पाहिजे. म्हणून मग आता वाटण्यांचं प्रमाण वाढलं. त्यामुळे मग आता खातेफोड सुरू झाली आणि जमिनीची तुकडीकरणाचा जो हे आहे प्रश्न आहे तो जास्त तीव्रतेने समोर येतो. म्हणजे आपण जमिनीच्या तुकडीकरणामुळं काय काय प्रॉब्लेम होत आहेत ह्याचं एक डिस्कशन सुरू होतं. तर ते नॅरेटिव्ह बदलून आता सरकारच प्रोत्साहन देते तुकडीकरणासाठी, असं एक ह्याच्यामधनं एक चित्र निर्माण झालेलं आहे. मग ओव्हरऑल रिस्पॉन्स बघितला तर आपल्याला हे जे 3-4 मुद्दे आहेत ते लक्षात घेता येतात. बरं सर, आता याच्यात एक मुद्दा असा सुद्धा आहे की आता तुम्ही सातत्यानं केंद्र सरकारवर टीका करतायत. तुम्ही म्हणतात की मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले, अमुक गोष्टी केल्या, धोरणांमध्ये काय लकवा आहे केंद्र सरकारच्या. मला आणि बहुतांश शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की केंद्र सरकार जर का शेतकरी विरोधी असेल तर वर्षाला 6,000 रुपये दिले नसतील केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं, मग ते शेतकरी विरोधी कसं काय झालं सरकार? तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. कसं काय? म्हणजे सरकार जरी शेतकरी विरोधी नसतं तरी 6,000 रुपये द्यायची वेळ आली नसते ना, 500 रुपये द्यायची वेळ आली नसते. त्याच्यातला मूळ मुद्दा काय आहे की आता जो शेतीचा प्रश्न आहे तो खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि हे जे शेतीचे मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला संरचनात्मक सुधारणा करावं लागतं. संरचनात्मक सुधारणा म्हणजे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करावे लागतात. आणि हे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करण्यासाठी मोदी सरकारला खूप चांगली संधी होती. कारण अनेक वर्षानंतर इतकं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं होतं आणि 10 वर्षाचा काळ यांच्या हातामध्ये होता. आणि हे काय आघाडीचं सरकार नव्हतं ना, म्हणजे कोणाचा दबाव नव्हता किंवा काही हे नव्हतं. यांनी जे काही धोरण ठरवतील त्याप्रमाणे कारभार चालणार. त्यामुळे मोदी सरकारकडे अशी सुवर्ण संधी होती की हे शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकतील किंवा जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी किमान मार्ग तरी प्रशस्त होईल. परंतु अशा पद्धतीचं काही झालं नाही. त्यासाठी जी काही प्रखर राजकीय इच्छाशक्ती लागते ती मोदी सरकारने दाखवली नाही. ह्या सुधारणा घडवून आणण्यासाठी जी काही भरीव आर्थिक तरतूद पाहिजे ती त्यांनी कधी केली नाही. आणि धोरण लकवायला रजा दिली नाही. धोरण लकवा शेतीच्या बाबतीत हे या सरकारचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही प्रश्न आहेत, शेतीचे मूलभूत प्रश्न आहेत, ते काही सुटले नाहीत. उलट परिस्थिती अधिक चिघळत गेली. आता हे शेतीचे मूलभूत प्रश्न सोडवायचे सोडून मोदी सरकारने काय केलं तर महागाई कमी करण्यासाठी म्हणून शेतमालाचे दर पाडायचे हा एक कलमी कार्यक्रम ते राबवत राहील. हे पूर्ण 10 वर्षाचा तुम्ही इतिहास बघितला तर हे महागाई कमी करण्यासाठी शेतमालाचे दर पाडणे ह्याच्यामध्ये सातत्य दिसतं.
त्याच्यामुळे मग काय झालं की एकतर प्रश्न तर सुटले नाहीतच, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही हो. आणि उलट आयात निर्यातीचं असं धोरणं राबवून शेतमालाचे दर मात्र पडले. आता ह्याने पहिलं आश्वासन काय दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. हो. उत्पन्न दुप्पट झालं का? उलट दुप्पट व्हायच्या वेळी खर्च वाढला आणि उत्पन्न मात्र निम्म झालं. कारण तुम्ही आयात निर्यातीची धोरणं अशी केली की शेतकऱ्याचे शेतमालाचे रेट पडले, हो. दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च मात्र वाढत चाललाय. म्हणजे सगळ्या निविष्ठांची किमती वाढत चालल्या, उत्पन्न दुप्पट झालं नाही. दुसरं आश्वासन होतं तुम्हाला 1.5 हमी भाव देऊ, त्याच्यामध्ये पण त्यांनी इकडल्या बोटावरचा चुका दुसऱ्या बोटावर केला. बरोबर. परत मोदींनी घोषणा केली होती आपण कडधान्य आणि तेलबियामध्ये आत्मनिर्भर होणार. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे तर खाद्यतेल आणि डाळी याची आपण विक्रमी आयात करतो, याचा अर्थ आत्मनिर्भर झालेलो नाहीये. मध्ये नोटाबंदी केली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. गोवंश हत्याबंदी कायदा केला, त्याच्यामुळे मग त्या सगळ्यात थेट फटका जो शेतकऱ्यांनाच बसला. त्याच्यानंतर जो कृषी कायदे त्यांनी केले होते त्याचा जो काही फियास्को झाला, त्याच्यामुळे बाजार सुधारणांना खो बसला. बाजार सुधारणांची गाडी पिछाडीवर गेली. त्याचबरोबर जे काही ह्याच्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये जे काही करायला पाहिजे होते त्याच्यामध्ये पण काय याची फार नेत्रदीपक कामगिरी झालेली नाही. म्हणजे सिंचनाचे जे प्रश्न आहेत ते तसेच कायम आहेत. थोडेफार प्रकल्प इकडे तिकडे झालेले आहेत, परंतु जे एक मोठी मजल मारण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं, स्वप्न दाखवलं होतं, त्या पद्धतीने काय झालेलं नाहीये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो साठवणुकीच्या सुविधा. शेतमालाच्या साठवणुकीच्या सुविधा नसल्यामुळं शेतकऱ्यांना डिस्ट्रेस सेलिंग करावं लागतं, म्हणजे पडेल किमतीमध्ये आपला माल विकावा लागतो. त्याच्यासाठी मग साठवणुकीच्या सुविधा, गोदामांची जी काही संरचना आहे ते बळकट करणं गरजेचं होतं. त्या आघाडीवर पण काही प्रयत्न झालेले नाहीत. त्याच्यामुळे मग आता हे सगळ्या आघाड्यांवरती अपयशच दिसतंय. मग शेतकऱ्यांकडे सांगण्यासाठी ह्यांच्याकडे काहीच नाहीये. हे मध्यंतरी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं, त्याचं आंदोलन सुरूच आहे. तर त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून मोदींनी हरियाणामध्ये भाषण केलं. तर त्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं, पण त्याची यादी करताना त्यांनी PM किसान योजना ह्याच्या पलीकडे काय त्यांची गाडी जाय. अच्छा. म्हणजे थोडक्यात काय की शेती क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे, जो काही गोंधळ घातलाय त्याच्यावरती आता पांघरून टाकण्यासाठी म्हणून हे त्यांना करायला लागतं. आता साधी गोष्ट आहे की जर खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असतं तरी 500 रुपयाची खैरात करायची वेळ आली असते का? त्याच्यामुळे मुद्दा तो आहे की तुम्ही ज्या संरचनात्मक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते ते काही केले नाहीत, आणि ते केलेले नाही आहेत तरी तुम्हाला त्यांची मतं पाहिजेत. मग त्यांना आता मधाचं बोर्ड दाखवायचं म्हणून तुम्ही 500 रुपये त्यांना देता. त्या अर्थाने हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून त्यांना हे 500 रुपये द्यायला लागतं. ओके ओके सर. तर यात मुद्दा एक असा आहे की नेमका प्रश्न कुठं होतो की शेतीच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन केंद्र सरकारच्या पातळीवर असेल एकूणच बदलून चाललाय का, या अशा DBTच्या मार्फत काहीतरी शेतकऱ्यांना मदत करणं आणि त्याच्यातनं मग बाकीच्या गोष्टी जसं की शेतमालाचे भाव पाडण्यासाठी एक मोकळीक ठेवणं, म्हणजे हातचं राखून अशा शेतीच्या प्रश्नांकडे बघितलं जातंय का? ते नॅरेटिव्ह बदलायचे जे विषय आहेत ना, आपल्याला 2 अँगलने विचार करता येईल. सत्ताधारी पक्ष याच्याकडे काय दृष्टीने बघतोय आणि ओव्हरऑल शेतकरी किंवा विरोधी पक्ष ते कुठल्या पद्धतीने बघताय. तर आता तुम्ही मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता की बाबा मोदी सरकार जर 600-500 रुपये शेतकऱ्यांना देत आहे, तर मग हे सरकार शेतकरी विरोधी कसं? तर मी सांगितलं की तुम्हाला संरचनात्मक सुधारणा करण्यासाठी सरकारने जे काही करायला पाहिजे ते केलं नाहीये, आणि त्याच्यामुळे शेतीचा प्रश्न सुटण्याच्या ऐवजी परिस्थिती जास्त चिघळत चालली. म्हणजे एकाही आघाडीवर शेतीला ह्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी काही होते असं काही दिसत नाहीये. तर त्या अर्थाने मला असं वाटतं की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नॅरेटिव्हची गोष्ट म्हणता, तर नरेंद्र मोदी ज्या सत्तेवर आले पहिल्यांदा त्यावेळेस त्यांनी रोजगार हमी योजनेवरती खूप टीका केली होती. ते म्हणले होते की रोज आता स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला रोजगार हमी योजना चालवावी लागते. याचा अर्थ हे काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक आहे. तर त्यांच्याकडनं शब्द उधार घ्यायचे. तर हे मोदी सरकारने शेती क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना जे काही अपयश आले ते अपयशाचं स्मारक म्हणजे हे PM किसान योजना आहे. म्हणजे नॅरेटिव्हचा मुद्दा तिथे एक नॅरेटिव्ह येतो. दुसऱ्या ह्याच्यातलं हे काय आहे की अशा योजना केल्या म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही थेट पैसे दिले तर अशा योजनेतनं तात्कालिक लाभ होतो, म्हणजे पॉलिटिकल लाभ होतो. आपल्याला दिसलं की निवडणुकीमध्ये यश मिळालं, परंतु हा अल्पकालीन लाभ झाला. परंतु त्याचं दीर्घकालीन नुकसान काय होतं ते दीर्घकालीन ह्याच्या शेती प्रश्नाकडे बघण्याचा नॅरेटिव्ह बदलण्याचा धोका असतो. म्हणजे आता काय झालं की बाबा शेतीच्या मूलभूत प्रश्नावरची जी चर्चा आहे ते आता मागं पडली, आणि आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये स्पर्धा काय सुरू झाली की तुम्ही 5 रुपयाची गोष्ट फुकट देत असाल तर आम्ही 10 रुपयाची गोष्ट फुकट देऊ, तुम्ही 6,000 रुपये देणार असाल तर आम्ही तुम्हाला 12,000 रुपये फुकट देऊ, किंवा मग राहुल गांधी तुम्हाला कर्जमाफी करू. म्हणजे लोकांचा अनुनय करणार आहे, म्हणजे लोकांना फुकट गोष्टी देण्याच्या गोष्टींची स्पर्धा लागते याच्यामध्ये.
ह्यातनं जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर तर लक्ष मात्र फोकसच जातो. आणि ही जी परिस्थिती आहे म्हणजे असं जर नॅरेटिव्ह सेट झालं तर ह्याच्यामध्ये शेतकरी आणि शेती हे दोन्ही जास्तीत जास्त गाळात जाणार. ह्याच्यामध्ये काय पाहिजे की बाबा शेतकऱ्यांचा जो न्याय हक्काचे विषय आहेत ते ह्याच्यामध्ये केंद्रस्थानी असलं पाहिजे ना. म्हणजे शेतकरी काय मागतोय, शेतकरी म्हणतोय की हे आम्हाला फुकट काही देऊ नका पण आमच्या शेतमालाचे भाव पाडू नका. बरोबर. जर तुम्ही आयात निर्यातीचे धोरण असे राबवून शेतमालाचे भाव पाडले नाहीत तर आम्हाला 500 रुपयाची भीक मागायची गरजच नाही ना, किंवा तुम्हाला हे 500 रुपये वाटायची गरज नाही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा मूळ झगडा कशावर आहे तर शेतकरी विरोधी धोरणं जी आहेत ते तुम्ही बदला किंवा शेतकरी विरोधी धोरणं तुम्ही थांबवा. बरोबर. तर हे जे काय घामाला दाम त्यांना पाहिजे किंवा शेतकऱ्यांचे जे न्याय हक्क आहेत ते केंद्रस्थानी येण्याच्या ऐवजी खैरात खिरापत या गोष्टी केंद्रस्थानी येते. आणि मग शेतकऱ्याचं जे काही रूपांतर आहे म्हणजे शेतकरी आपल्या घामाचं दाम मागण्यासाठी जो संघर्ष करणारा शेतकरी आहे त्याचं रूपांतर आपण मागतकऱ्यामध्ये करतोय आणि त्याला भिकेचे तुकडे फेकतोय. मग कोणी 6,000 रुपयाचा तुकडा फेकतोय, कोणी 12,000 रुपयाचा तुकडा फेकतोय. तर हे जे काही नॅरेटिव्ह आहे हे नॅरेटिव्ह शेवटी शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. त्या अर्थाने मला असं वाटतं की हे नॅरेटिव्ह बदलण्याची गरज आहे. बरं सर, आता तुम्ही आम्हाला आता हे सगळं सांगितलं तर रामायण महाभारत आम्ही ऐकून घेतलं. मुद्दा काय आहे, आम्हाला 16 हप्ते मिळालेत, काही शेतकऱ्यांना अजून मिळालेले नसतील पण बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेत. त्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला 17वा हप्ता आता मिळणार आहे की नाही एवढं सांगा आणि ही योजना खरंच बंद होणार आहे का याचंही उत्तर देऊन जा. नाही, मला जर वैयक्तिकरित्या विचाराल तर 17वा हप्ता मिळण्यात काही अडचण येणार नाही. कारण हे जे काही चर्चा आहे ना ही योजना बंद होणार का वगैरे, तर ही योजना बंद होण्याची शक्यता मला तर वाटत नाही. कारण आता हे नीती आयोगाने जे काही डिक्लेअर केले ते एक अकॅडमिक अभ्यासाचा भाग आहे आणि कुठल्याही योजनेचा जर असा अभ्यास करणं आवश्यकच आहे ना. बरोबर. कारण तुम्ही असं बघताय की याला 60,000 कोटी रुपये दरवर्षी आपण खर्च करतोय. 60,000 कोटी म्हणजे काही थोडी रक्कम नाही. आणि ह्याच्यामध्ये आर्थिक अंगाने पण विचार करायला पाहिजे. अमेरिकेसारख्या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी असे पैसे खर्च करणे ही गोष्ट वेगळी आहे कारण तिथे 3% शेतकरी आहेत, फक्त 3% लोक शेतीचा धंदा करतात. पण भारतासारख्या देशामध्ये जिथे 50% लोक शेतीवर अवलंबून आहेत, म्हणजे 50% लोक शेतकरी नाही आहेत परंतु 50% लोक या ना त्या कारणाने शेतीवर अवलंबून आहेत. अशा देशामध्ये आणि जो विकसनशील देश आहे त्या देशाने एवढी मोठी रक्कम अशा शेतकऱ्यांना फुकट वाटण्यावर खर्च करावी का, हा एक वादाचा मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये हा पण एक मुद्दा आहे की बाबा हे जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत, समजा आता हे काही 60,000 कोटी रुपये मिळत आहेत, ते काही शेतकरी काय अंगणात खड्डे करून पुरून ठेवत नाहीत. ते अर्थव्यवस्थेमध्येच येतात शेवटी. त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक चालना मिळतेच, त्या अर्थाने त्याचा एक उपयोग होतोच. परंतु याच्याचा दुसरा धोका काय आहे की बाबा घी दे खाली की बडगा नाही दे. सरकार काय करणार, तुम्हाला हे 60,000 कोटी रुपये दिले, पण सरकारची मूळ जबाबदारी काय आहे की शेतीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावर हे खर्च करायला पाहिजे ना. सरकारला त्याच्यासाठी आता आमच्याकडे पैसे नाही. म्हणजे सरकारचं जे मूळ काम आहे की शेतीसाठी ज्या मूलभूत गोष्टी करण्याची गरज आहे त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं, त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करणं ही सरकारची मूळ जबाबदारी आहे. तर सरकार ह्या मूळ जबाबदारीपासून आपला हात झटकून टाकतं. त्यासाठी काही 60,000 कोटी रुपये नाहीत, काही लाख कोटी रुपये खर्च करण्याची गरज आहे. ते काही लाख कोटी रुपये खर्च करण्याची जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी हे चांगलं आहे ना सरकारला. PM किसानचं एक हे आहे. त्यामुळं योजना बंद करण्यात काही हे नाही आहे. आणि कसं असतं की अशी एखादी ज्यावेळी स्कीम असते ती सुरू करायची की नाही ह्याचा तुम्ही निर्णय घेऊ शकता, पण एकदा योजना सुरू केली की ती बंद करणं म्हणजे आत्मघातकी निर्णय ठरतो. म्हणजे समजा आता असं आपण काही याच्यासाठी वादासाठी मान्य करू की समजा मोदी सरकार गेलं आणि दुसरं कुठलं तरी सरकार आलं आणि दुसऱ्या सरकारने ठरवलं की बाबा हे PM किसान आपण बंद करून टाकू, तर त्या क्षणापासून त्या सरकारबद्दल रोष निर्माण होईल. ते म्हणतील मोदीने आम्हाला 6,000 रुपये दिले होते, नवीन सरकारने येऊन ते बंद केलं. असं समजा मोदी सरकार परत सत्तेवर आलं आणि त्यांना असं वाटलं की बाबा हे शेतकऱ्यांकडनं काय आपल्याला जास्त मतं मिळाले नाहीत त्यामुळे आपण योजना बंद करू, तरी पण शेतकऱ्यांची नाराजी सुरू होईल. त्यांना असं वाटेल की बाबा इतके दिवस आमची मतं पाहिजे होती, तुम्ही 6,000 रुपये दिले आणि आता आमची गरज संपली आणि तुम्ही योजना बंद केली. त्याच्यामुळे ही योजना बंद करणं म्हणजे त्याची खूप मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला 17 हप्ता नक्की मिळणार आहे, पण तो 17 हप्ता मिळताना पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबा हा चोर नाही, चोराची लंगोटीच होईल. त्याच्यामुळे 6,000 रुपये जे आहेत ते घेतले पाहिजेत. परंतु आपला आग्रह असा असला पाहिजे की बाबा तुम्ही शेतीचे मूलभूत प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. बरोबर. जे काही स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करायचे त्याच्यावरती तुमचा फोकस ठेवा आणि त्यासाठी जे काही खर्च करायचा आहे तो सरकारने केला पाहिजे. येस. तर शेतकऱ्यांनो, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील. योजना का सुरू झाली, आत्ता चर्चेला म्हणजे काय उदाहरण आलंय, ते कशामुळे आलंय, योजना बंद होणार आहे का नाही होणार आहे, अशा योजना कुठल्या राज्यांमध्ये राबवल्या गेल्या, अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोपं सुटसुटीत आणि इसकटून रमेश सरांनी आपल्याला सगळं सांगितलंय.
तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. सर तुम्ही वेळ दिलात, पुन्हा आपण भेटणार आहोत, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.